आज आपण या ठिकाणी बोडके या गावात आलेलो आहोत. काळेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी वीरगळ आहेत. या वीरगळाविषयी माहिती सांगावं सर. आपलं नाव सांगा पहिलं. नमस्कार, युवराज गाडे. मी प्रॉपर बोडके गावातील. माझा व्यवसाय शेती आणि उद्योजक. आमच्या गावामध्ये पुरातन तत्वाचं एक शंभू महादेव मंदिर आहे. या मंदिरामध्येच पुरातन तत्वातील काही शिलालेख म्हणजे त्याला आपण वीरगळ असे म्हणतो, त्या स्वरूपात असे एक 4 ते एवढी सगळी वीरगळ आहेत. त्याचा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. मोठ्यात सांगा. ते वीरगळ काय आहे? ते वीरगळ असे आहेत, त्याचे टोटल 3 कप्पे पडलेले असतात. 3 कप्पे. हा, त्या 3 कप्पे वीरगळ कसं तयार होतं, जेणेकरून ज्या भूमीमध्ये एखाद्या अतिरेकी म्हणजे एखाद्या मोगलाने किंवा ह्यांनी जर हल्ला केला, त्या पराक्रमामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं मरण जर पावला किंवा वीरगती जर प्राप्त झाली, तर त्या काळी त्या पूर्वजांनी असं विधिलिखित लिहून ठेवलेलं आहे की जो इतिहास आहे जे आपल्या पुढे पिढीला चालत राहावा, हे करावा. ह्यो जे दगड आहे, हा दगड हा साधा सुद्धा दगड नसून हा दगड बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. जेणेकरून ह्याला काही ऊन वारा पाऊस याच्यापासून कोणत्याही प्रकारचं ह्याला कोणतेही इजा होत नाही आणि तो सुस्थितीत राहतो. ह्यासाठी ह्या वीरगळासाठी हा दगड वापरला जातो. सांगा. ह्या दगडाचा ह्या वीरगळामध्ये ह्या वीरगळामध्ये 3 कप्पा आहेत. ह्या 3 वीरगळामध्ये 3 कप्पा म्हणजे काय, तर खालचं जे कप्पा आहे ह्या कप्प्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जो वीरगती पावलाला जो वीर आहे ह्याचं लिखित केलेलं जातं. जेणेकरून हा तलवार ढाल आणि हे जर दिसलं तर ही युद्धामध्ये ह्या वीराचा मृत्यू पावलेला आहे. हे खालच्या कप्प्यामध्ये ते दर्शवले जाते. ह्यो 3रा नंबरचा कप्पा आहे. ह्या कप्प्यामध्ये तो वीराला स्वर्गामध्ये घेऊन जात असताना म्हणजे स्वर्गामध्ये जे अप्सरा असतात त्या अप्सरा आहेत, त्या अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात असतात. आणि ह्यो जो 3रा नंबरचा कप्पा आहे, ह्या कप्प्यामध्ये जो वीर आहे तो वीराचं कुलदैवत असते. त्या कुलदैवताची तो पूजा अर्चा करत असतो. आणि हा जो वरचा जे कळस आहे, हा कळस आहे हा त्याच्या मोक्षाचं प्रतीक मानलं जातं. अशा प्रकारे आमच्या गावामध्ये टोटल 1 2 3 4 5 6 ही 6 आणि तो चौथा स्तंभ असे टोटल 6 वीरगळ आमच्या गावात पुरातन तत्व म्हणजे भरपूर दिवसापासून आहेत ही आहे. आणि हा 4थ्या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या 4थ्या खांबाच्या ह्या 4था स्तंभ आहे, या 4थ्या स्तंभाच्या 4ही बाजूला अशा प्रकारचे वीरगळ तयार केलेले आहेत. म्हणजे एकाच कुटुंबातील 4 व्यक्तीचं या ठिकाणी वीरमरण जर आलं तर ह्या वीरमरण आल्यामुळे ह्या कुटुंबाचंच या ठिकाणी स्तंभ तयार केलेला जातो. हा आमचं पुरातत्व मंदिर आहे. स्वयंभू या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. धन्यवाद. नमस्कार.